ज्यांच्या खात्यात यायच्यात काळजी करू नका. प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही, हा आमचा निर्धार आहे. आता तर कुठे आम्ही 31 जुलैपर्यंतचे फॉर्म्स याचे पैसे जमा केले आहेत. आता 31 ऑगस्टपर्यंतचे जे फॉर्म्स आहेत त्याची छाननी जेव्हा होईल त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी टाकू. आणि त्याही नंतर सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. योजना कुठेही बंद होणार नाही. ही खटाखट सारखी योजना नाही आहे, ही फटाफट सारखी योजना आहे जी आमच्या तायांच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी हे पैसे जातात. तर मंडळी, हे होते राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्याच्या वचनपूर्ती सोहळा ह्या कार्यक्रमातून लाडकी बहीण योजनेसाठी काही नवीन अपडेट सांगितलेत. त्यांनी सांगितलं की आता महिलांनी घाबरायचं काम नाही. ज्यांचे फॉर्म बाद झालेत किंवा ज्यांनी फॉर्म लेट भरले त्यांना 1, 2, 3 असे 3 महिन्याचे सलग पैसे एक सोबत त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे आता महिलांनी घाबरायची काहीही काळजी करू नये असं त्यांनी ह्या सभेमध्ये सांगितलं. तर महाराष्ट्र राज्यात 2024च्या अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली. आता ही योजना महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याचा सरकारचा ध्येय आहे. ह्या योजनेमुळे महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून आता मिळणार आहे. आता त्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना ह्या योजनेसाठी पात्र करण्यात आलेलं आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आता ह्या महिलांना पण आता लाभ मिळणार आहेत. त्यामुळे ज्यांनी कोणाला अजून फॉर्म वाटत असेल की आपण फॉर्म भरला पैसे आले नाही, त्या महिलांसाठी घाबरायची काही चिंता करायची गरज नाही. त्या महिलांच्या खात्यावर पैसे 2-3 महिन्याचे एक सोबतच पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे घाबरू नका असं त्यांनी या सभेमध्ये सांगितलं आहे.